जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने मंजूर केलेले अतिवृष्टी अनुदान आता घोटाळ्याच्या गंतीत सापडले आहे। 40 कोटींच्या या भव्य घोटाळ्याने संपूर्ण मराठवाड्याला हादरवून सोडले असून या प्रकरणात तलाठी, तहसील क्लर्क आणि तहसीलदारापर्यंत पोहोचणारी भ्रष्टाचाराची माल वाहतूक उघडी झाली आहे। 20 जून 2025 रोजी या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढताना दिसत आहे। शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्या या कृत्याने सामान्य माणसाच्या मनात संताप आणि प्रशासकीय यंत्रणेवर विश्वासाचा प्रश्न निर्माण झाला आहे। चला या प्रकरणाची सखोल माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहता आहात बोल एमएच। जालना जिल्ह्यात 2022 ते 2024 या कालावधीत अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। या नुकसानीच्या भरपाईसाठी सरकारने 40 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले होते। मात्र या अनुदान वाटपात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची उघड आली आहे। जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी नेमलेल्या चौकशी समितीने केलेल्या तपासात हा घोटाळा समोर आला आहे। चौकशी अहवालानुसार बोगस शेतकरी दाखवून एकाच नावावर दोबार अनुदान उकळले गेले आहे। तसेच जमीन नसलेल्या व्यक्तींनाही अनुदान वितरित करण्यात आले आहे। अंबड आणि घनसावंगी या तालुक्यांमध्ये तहसीलदारांचे लॉग इन आणि पासवर्डचा गैरवापर करून तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी हे अनुदान हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणात 26 तलाठी, 10 कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांवर ठपका ठेवण्यात आला आहे। 20 जून 2025 रोजी आणखी 7 तलाठ्यांचे आणि 5 तहसील क्लर्कचे निलंबन करण्यात आले आहे। यापूर्वी 10 तलाठ्यांचे निलंबन झाले असून आतापर्यंत एकूण 17 तलाठ्यांना या प्रकरणात कारवाईचा सामना करावा लागला आहे। तसेच 5 तहसीलदार आणि नायब तहसीलदारांविरुद्ध ही कारवाईची शिफारस करण्यात आली असून त्यांच्याकडून खुलासे मागण्यात आले आहे। याशिवाय आणखी 35 तलाठ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी सांगितले की या प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शक्यता आहे। 8 सदस्यीय चौकशी समितीने केलेल्या तपासानंतर हे प्रकरण शासन स्तरावर पोहोचले असून मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्येही अनुदान वाटपात घोटाळा आला आहे। याची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यांचे नुकसान भरून न निघता त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। काही शेतकऱ्यांनी सांगितले, आम्हाला मदत मिळाली नाही, पण या अधिकाऱ्यांनी आमच्या नावाने पैसे हडपले, हे थांबायला हवं। या प्रकरणाचा तपास आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। जर तहसीलदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येही भ्रष्टाचाराचा हात आढळला तर हे प्रकरण राजकीय पातळीवरही गाजू शकते। शेतकऱ्यांना न्याय मिळाला आणि भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे लागू करण्याची गरज निर्माण झाली आहे। जालना येथील हा 40 कोटींचा अतिवृष्टी अनुदान घोटाळा फक्त आकडेवारीच नाही तर शेतकऱ्यांच्या विश्वासावरचा घात आहे। प्रशासकीय यंत्रणेच्या या काळ्या पैलूंने समाजात संताप निर्माण झाला आहे। आता प्रश्न हा आहे की या प्रकरणात दोषींवर कधी आणि किती कठोर कारवाई होईल? शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळेल का? ही लढाई आता न्यायापर्यंत पोहोचली पाहिजे, अन्यथा हे घोटाळे थांबणार नाहीत। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा। तुम्हाला काय वाटतं, जालनामध्ये हा झालेला घोटाळा किती लाजिरवाणी गोष्ट आहे? या घोटाळ्यामुळे जर असे सहकारी लोकच असे काम करायला लागले तर विश्वास ठेवायचा तरी कोणावर? तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या YouTube चॅनलला। आम्ही असे व्हिडिओ बनवत राहू ज्याच्याने भ्रष्टाचार कमी व्हायला हवा, नाहीतर महाराष्ट्राचं काही खरं नाही। म्हणून नक्कीच आमच्याशी जुडलेले राहा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका Instagramवर।